नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये आपलं स्वतःचं करिअर करायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थ्यांचं रेल्वेमध्ये नोकरी करायचं स्वप्न असतं, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. आता रेल्वेच्या ज्या सर्व परीक्षा आहेत, ह्या परीक्षा आपल्याला मराठी भाषेत सुद्धा देता येतात. असं असून सुद्धा हे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की हे व्हिडिओ लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना रेल्वेमध्ये ज्या नोकरीच्या संधी आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळेल. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये रेल्वेमधील ALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलट या पदाबद्दल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी हे पत्र आपण पाहू शकतो. भारत सरकार रेल मंत्रालयाचं हे पत्र आहे आणि यामध्ये हे जनरल मॅनेजर ऑल झोनल रेल्वेज अँड CLW या सर्वांना हे पाठवलेलं आहे आणि यामध्ये तुमच्या लक्षात येईल अप्रूव्ड वॅकन्सीज ऑफ ALPs फॉर नोटिफिकेशन इन 2026. 2026 मध्ये जी ALP टेक्निशियनची म्हणजेच मोटर मंची जी जाहिरात येणार आहे, असिस्टंट लोको पायलट याचा अर्थ तुमच्या ट्रेनचा जो ड्रायव्हर आहे, ह्या ट्रेनच्या ड्रायव्हरची जी पद आहेत त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला असिस्टंट लोको पायलटचं पद मिळतं आणि यासाठीची ही जी जाहिरात आहे ही येणाऱ्या काळामध्ये येणार आहे आणि त्यासाठी रिक्त पदं जी आहेत ही रिक्त पदं आता या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या जाहिरातीमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये 1400 पदं आहेत, ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये 700 पदं आहेत, ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 1625 पदं आहेत, ईस्टर्न रेल्वेमध्ये 608 पदं, नॉर्थ सेंट्रल रेल्वे 457 पदं, नॉर्थ ईस्टर्न रेल्वेमध्ये 105 पदं, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये 1276 पदं, नॉर्दर्न रेल्वेमध्ये 740 पदं, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 600 पदं, साऊथ सेंट्रल रेल्वे 674 पदं, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे 200 पदं, साऊथ ईस्टर्न रेल्वेमध्ये 1531 पदं आहेत, सदर्न रेल्वेमध्ये 250 पदं आहेत, साऊथ वेस्टर्न रेल्वेमध्ये 200 पदं आहेत, वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये 541 पदं आहेत, वेस्टर्न रेल्वेमध्ये 614 पदं आहेत आणि चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 6 पदं आहेत. अशी एकूण 11,127 पदं या ठिकाणी आहेत. ही या ठिकाणी पदांची यादी आहे. पूर्ण आता आपण जी रीड केली ती पूर्ण यादी या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकूण पदं 11,127 मंजूर पदं आहेत. याची जाहिरात येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल. ह्या परीक्षांना कोण बसू शकतं, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निवड पद्धती कशी असते, याच्याबद्दलही आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये बघा, हे वेतन स्तर पे लेवल 2चं पद आहे, म्हणजेच या ठिकाणी ग्रुप बीचं पद आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा ग्रुप BC ची जी पदं आहेत त्या लेवलचं हे पद आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर तुम्हाला झोननुसार जो झोन तुम्ही सिलेक्ट केला त्याप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळणार आहे. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तसं पाहिलं तर 4 टप्प्यामध्ये होते. CBT-1 स्क्रीनिंग चाचणी पात्रता परीक्षा, CBT-2 मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर CBAT जी सायकोमेट्रिक चाचणी आहे तुमची अप्टिट्यूड टेस्ट, आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, अशा ह्या टप्प्यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस होत असते. यामध्ये पहिलं जे CBT-1 आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा जो पहिला टप्पा आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे विषय आहेत यामध्ये गणित हा विषय जो आहे 75 पैकी 20 प्रश्न असतात तुम्हाला, आणि ह्या 75 पैकी 20 प्रश्न जे गणितावर आहेत, गणिताच्या बाबतीत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणिताचे प्रश्न सोडवायचे तर तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरसी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. वेग आणि अचूकतेवर तुम्हाला भर द्यावा लागतो. ही उदाहरणं कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. स्पीड आणि ॲक्युरसी असेल तर आपल्याला हे कव्हर करता येतं. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं मॅथ्स या विषयाचं प्रॅक्टिस खूप चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर याच्या बेसिक कन्सेप्ट अतिशय क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही गणित या विषयाकडे लक्ष दिलं, त्याच्यावर 20 प्रश्न आहेत. बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगवर 25 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानवर 20 प्रश्न आहेत आणि GS जनरल स्टडीज यामध्ये करंट अफेअर्स हा घटकसुद्धा आहे, चालू घडामोडी, आणि त्याचबरोबर हिस्ट्री जॉग्राफीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत हे साधारणपणे 10 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे एकूण 75 प्रश्नांची तुमची CBT-1 होत असते. आणि हा जो अभ्यासक्रम आहे आत्तापर्यंत ALP टेक्निशियनचे प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त सोडवाल तेवढी तुमची आणखी तयारी होणार आहे. त्याच्या अनुषंगाने अभ्यासाची जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवली
तर नक्कीच तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये यश मिळतं. आता यासाठी क्रायटेरिया काय आहे? तर यासाठी जो क्रायटेरिया आहे हा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे, की तुमचा 10वी अधिक ITI असणं गरजेचं आहे. 10वी नंतर ITI असला पाहिजे. जे ट्रेड त्या ठिकाणी आवश्यक आहेत, त्या ट्रेडचा ITI तुमचा असला पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगमधली पदवी असली पाहिजे. 18 ते 30 वर्ष या प्रवर्गानुसार ही सवलत असेल वयाची. जे तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला त्यामध्ये सूट देखील मिळेल. किमान वय जे आहे हे 18 वर्ष असलं पाहिजे, कमाल वय 30 वर्ष असलं पाहिजे. वैद्यकीयमध्ये A1 श्रेणी उत्कृष्ट दृष्टी असणं खूप अनिवार्य आहे. म्हणजे तुमचं साईट विजन हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी ह्या परीक्षेची तयारी करत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. खरोखर हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की याच्यापासून मिळणारे जे वेतन आणि इतर भत्ते विचार केला तर एक हायेस्ट सॅलरी देणारं असं हे RRB ALP टेक्निशियनचं पद आहे. आणि त्यामुळे जर तुमचं हे स्वप्न असेल की आपण या परीक्षेमध्ये यशस्वी झालं पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासाला पूर्णपणे झोकून द्यावं लागेल. दररोज साधारणपणे 6 ते 8 तास अभ्यास करा. मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जे विषय आहेत तुमचे गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, हे तीनही विषय आहेत हे कन्सेप्टवर आधारित आहेत. ज्या तुमच्या कन्सेप्ट्स असतील किंवा त्याचबरोबर त्याचे फॉर्म्युलेज असतील, त्याची सूत्र असतील, ही अगदी मुखोद्गत करा. जेवढ्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत तेवढ्या या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करता येणार आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. यामध्ये प्रत्येक आठवड्याला अगदी मी म्हणेल की सुरुवातीला आठवड्याला, त्याच्यानंतर अगदी दररोज तुम्ही 2-2 मॉक टेस्ट तरी सोडवल्या पाहिजेत. म्हणजे परीक्षेपर्यंत किमान एक साधारणपणे तुमच्या हाताखालून 50,000 प्रश्न जाणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदरचे PYQ आणि त्याचबरोबर संभाव्य प्रश्न 50,000 प्रश्नांचा सराव तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की आता शासकीय नोकरी हा एक आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा करिअरच्या बाबतीतला मार्ग दिसतो की ज्यामध्ये खूप चांगलं वेतन आहे, स्टेबिलिटी आहे आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी या शासकीय नोकरीकडे आकर्षित होतात. आणि त्यामुळे दिवसेंदिवस ही स्पर्धा अतिशय वाढत आहे. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या नोकरीमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांच्याजवळ याच्यासाठी असणारी आवश्यक पात्रता आहे, त्यांनी अगदी आजपासून या परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात करा. या परीक्षेच्या तयारीमध्ये तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लाभलं तर ओमकार करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. ओमकार करिअर अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर फोन करून तुम्ही याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेससुद्धा सुरू आहेत, मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. यामध्ये ह्या सर्व विषयांची अतिशय परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. आणि त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिकांचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने, ह्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून सराव देखील करून घेतला जातो, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळेल. ओमकार करिअर अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. ते या अचूक मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आज रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मराठी मुलांचं रेल्वेमधलं प्रमाण वाढवलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांचीच तळमळ आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. ही माहिती एक आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.